सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा। आज मी आली आहे रत्नागिरीमधील रत्नदुर्ग किल्ला बघण्यासाठी। या ठिकाणाकडे येण्यासाठी तुम्हाला रत्नागिरी स्टँडवरून ऑटो मिळेल। रत्नागिरी स्टँडवरून तुम्हाला 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहेत तुम्ही सगळे? मी आले आहे गावी आणि सकाळी मॉर्निंगलाच आले मी आणि माझी फ्रेंड तिथेच राहते, तर तिच्याबरोबर मी आले आहे भगवती मंदिरमध्ये। तर भगवती मंदिर म्हणजे हा किल्ला आहे। तर या किल्ल्यामध्ये मी आले आहे, तर तुम्हाला हा किल्ला दाखवते। ह्याला रत्नदुर्ग किल्ला म्हणून ओळखलं जातं। तर आपण वरती जाऊया। तर हे जे मावळे आहेत ते आपल्याला इतिहासाची ओळख करून देतात। तर चला वरती जाऊया। रत्नदुर्ग किल्ल्याची बांधणी बहामनी काळात झाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण प्रांतातील अनेक गडकिल्ले जिंकले आणि त्याचवेळी किल्ले रत्नदुर्ग हा स्वराज्यात आला। 1670 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला। छत्रपती संभाजी महाराजांनीही रत्नदुर्ग किल्ल्याला भेट दिली होती। या किल्ल्याच्या पश्चिमेला विशाल अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला आपलं रत्नागिरी शहर। या किल्ल्याला अतिशय भक्कम आणि मजबूत तटबंदी तसेच बुरुजही आहेत। किल्ल्याचे दरवाजे सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडे असतात। संध्याकाळी दरवाजा बंद होण्याच्या आधी 3 शिट्या मारल्या जातात आणि त्याच्यानंतरच दरवाजा बंद करण्यात येतो। किल्ल्यामध्ये तुम्ही आत आलात की देवी भगवतीचे मंदिर आहे। मंदिरात रोज आरती होते। नवरात्रीमध्ये देवी भगवती आईच्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो। देवीला नमस्कार केला आणि थोडा वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो। आई भगवती ही अनेक रत्नागिरीवासियांची ग्रामदेवता आहे। बघायला गेलं तर आता खूपच गर्दी कमी आहे। जर तुम्ही नवरात्रीमध्ये आलात ना तर इकडे खूप गर्दी असते। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे आणि शांततामय आहे। मंदिरासमोरच दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे। रत्नदुर्ग हा किल्ला अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरांवर बांधण्यात आला आहे। रत्नदुर्ग हा किल्ला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे। किल्ल्याच्या पायथ्यालगतच मिरकरवाडा हे बंदर आहे आणि किल्ल्याला एक प्रवेशद्वार आहे। तुम्ही किल्ल्याचं बांधकाम बघू शकता, किती भक्कम आणि मजबूत आहे ते। अजूनही या तटबंदी तशाच्या तशा एकदम मेंटेन ठेवलेल्या आहेत। भगवती देवीचे दर्शन करून आम्ही निघालो गड बघण्यासाठी। गडाच्या तटबंदीवरून फिरत असताना समुद्राचे सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं। तर हे बघा, किती सुंदर असं समुद्र आहे आणि खाली बोटीही दिसत आहेत। गडावरून फिरत असताना आपल्याला मिरकरवाडा आणि जेटीही बघायला मिळते। रत्नदुर्ग किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत। तर इकडे आहे बसक्या बुरुज। बसक्या बुरुजची भेट घेतली आणि आम्ही लगेचच निघालो रेडे बुरुजकडे। रेडे बुरुज या बुरुजावर एक स्तंभ उभारलेला आहे। इकडून आपल्याला अथांग समुद्र किनारा आणि बोटी दिसतात। इकडे आम्ही थोडंसं बसलो, थोडंसं फोटोशूट केलं आणि निघालो पुढच्या वाटेला। इकडून अथांग पसरलेला समुद्र किनारा किती छान दिसतो आहे। आकाशात ढग आलेली आहेत। खूप छान असं दृश्य गडावरून दिसतंय। इकडून आम्ही पुढे चालत चालत निघालो मारक्या बुरुजकडे। तर हा आहे मारक्या बुरुज। मारक्या बुरुजकडे आम्ही बसलो नाही, कारण आम्हाला गड अजून खूप फिरायचा होता। कारण गड पूर्ण फिरण्यासाठी आपल्याला 1 तास तरी लागतो। गडावरती फिरणारे पर्यटक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होते आणि अशा वातावरणामध्ये आम्हालाही खूप बरं वाटत होतं। अशा वातावरणात कोणाला बरं नाही बरं वाटणार।
असंच आम्ही खूप फोटोशूट केलं आणि निघालो पुढच्या बुरुजाकडे. कोकणातील ही अशी दृश्य बघण्यासाठी पर्यटक कोकणामध्ये येतात आणि ही दृश्य सर्वांचं मन वेधून घेतात. समोर तुम्ही बघू शकता ते आहे दीपगृह. याची उभारणी 1867 मध्ये करण्यात आली होती आणि ही आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. तर थोड्या वेळाने आपल्याला तिकडेही जायचं आहे, कारण गडाच्या खाली उतरलं की शिवसृष्टी हा स्पॉट आहे. इकडेही खूप छान असं दृश्य दाखवलं आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उंच असा पुतळा इकडे उभारण्यात आला आहे. कोकणाला खूप असे गडकिल्ले लाभलेले आहेत आणि ते आहेत आपल्या शिवरायांमुळे. तर चला आता जाऊया पुढे आहे टेलक्या बुरुज. इकडूनही समुद्राचं छान असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आणि इकडे आहे वाघ्या बुरुज. तर असे अनेक बुरुज इकडे आहेत आणि त्यांच्या पाट्याही बाजूलाच लावल्या आहेत. थोडंसं पुढं आलो की आहे खंडोबा देवाचं मंदिर. इकडे आहे श्री देव खंडोबा. तर हे मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आहे विहीर. तर ही विहीर गोड्या पाण्याची असून त्याच्याच बाजूला भुयार आहे. या भुयाराचा मार्ग डायरेक्ट समुद्रामध्ये जातो, पण काही काळापासून तो आता बंद करण्यात आला आहे. मंदिरापासून आपण फिरत गेलो गडावरून आणि परत त्याच ठिकाणी आपण पूर्ण राऊंड मारून आलेलो आहोत आणि आता प्रवेशद्वारामधून आपण चाललो आहे किल्ल्याच्या बाहेर. इथूनच आपण निघणार आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टीला. छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथा ह्या आपल्याला कधीही विसरता येणार नाहीत आणि या आपल्या पुढच्या पिढीलाही हे समजावं असं दृश्य म्हणजे रत्नागिरीतील रत्नदुर्ग शिवसृष्टी. रात्रीच्या वेळी इकडचा नजारा खरंच पाहण्यासारखा असतो. भव्य असं प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वाराच्या जवळ स्वागताला उभे असणारे मावळे अशी या शिवसृष्टीची सुरुवात आहे. आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी 30 रुपये व छोट्या मुलांचे 15 रुपये अशी फी आहे. इतिहासातील कामगिरी दाखवणारी खरीखुरी वास्तू इकडे दाखवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या किल्ल्यांची प्रतिकृती इथे साकारल्या आहेत. तसेच त्यांची माहिती देणारे फलकही समोर प्रत्येक किल्ल्याजवळ दिलेले आहेत. आतमध्ये आल्यावर हातात तलवार घेऊन उभे असलेल्या शिवरायांचा उंच भव्य असा पुतळा समोर दिसतो. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक जणू डोळ्यात भरून ठेवण्यासारखे आहे. इतिहासातील कामगिरी दाखवणारी खरेखुरे वास्तू इकडे दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या किल्ल्यांची प्रतिकृती इथे दिलेली आहे. इकडूनही छान असा समुद्रकिनारा आपल्याला बघायला मिळतो. हे सगळे दृश्य संध्याकाळी लाईट लागली की बघायला खूपच भारी वाटतं. तर ही समोर बघता आहे ती बोट खूप खास आहे. शिवरायांच्या युद्धनौकांपैकी खास अशी युद्धनौका ती म्हणजे गुराब युद्धनौका. याची माहिती ही फलकवरती दिलेली आहे.
छान अशी युद्धनौका इकडे बांधण्यात आली आहे। पुरातन काळातले कंदील तेही या बोटला लटकवलेले आहेत। प्रत्येक तोफेच्या बाजूला एक कंदील लटकवलेला इकडे दिसत आहे। खूप छान अशी ही नौका बांधण्यात आलेली आहे। इकडे ही खूप अशी गर्दी पर्यटकांनी केलेली आहे। तसेच खूप अशी लोक फोटोशूट करण्यासाठीही ह्या बोटजवळ उभी राहून फोटोशूट करण्यामध्ये मग्न झालेले आहेत। इकडे हा बोट दिलेला आहे। तर इकडे सुवर्णदुर्ग, मुरुड जंजिरा किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि किल्ले वगैरे, दीपस्तंभ हे काय काय आहे ना इकडे, तर ते हे सगळं बोर्डवरती दिलेलं आहे आणि छान असं बोर्ड इकडे लावलेलं आहे। शिवरायांच्या काळातील घरे, धान्य कोठारे, मंदिरे यांच्या हुबेहूब कलाकृती इथे साकारल्या आहेत। प्राचीन काळातील घरे कशी असतात, त्यांच्यासमोर असणारे गायी, तुळशी वृंदावन हे सगळं खूप बघायला छान वाटतं आहे। असं वाटतं की त्या काळात आपण परत जाऊन पोचलो आहे। खूप छान असं दृश्य इकडे रेखाटलेलं आहे। त्यांना घ्यायचं आणि नंतर एक उभा महाराजांच्या बरोबर असणारे मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण गमावले, अशा मावळ्यांचे स्मारक इथे उभारण्यात आले आहे। इकडे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भगवे झेंडे फडकताना दिसतील। तुम्हाला जर रत्नदुर्ग शिवसृष्टीला यायचं असेल तर संध्याकाळी 6 नंतर नक्की या आणि ह्या स्पॉटला भेट द्या। खूप छान वाटेल इकडे। तर 6 नंतरचा नजारा आहे ना, तो बघायला खूप छान वाटतं आणि इकडे 7 नंतरची जी शो लाईट असते, म्हणजे लाईटचा जो शो असतो तोही तुम्हाला बघायला मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच संपूया। तर आतासाठी बाय बाय। जय शिवराय।